दुसऱ्या अध्यायाची 5वी ओवी. दयापरी पंडू कुमारू महामोहे अति जर्जरू देखोनी आणि शारंगरू काय बोल. अशा प्रकारे त्या ठिकाणचा प्रसंग पाहून अर्जुन विषादाने दुःखाने अगदी जर्जर झाला होता. त्याला पाहून आता शारंगर अर्थात भगवंत काय म्हणतात ते पाहू. म्हणे अर्जुना आधी पाही हे उचित काय ये ठाई तू कवन हे काही करीत आहात. भगवंत म्हणतात अर्जुना, हे जे तू काही करीत आहे, रुदन करीत आहे, रडत आहे, अंगाला कापर भरलेलं आहे, विनंती करीत आहे की मी युद्ध करणार नाही, पण हे कोण्या वेळेस कुठं करीत आहे याचा विचार केला का तू? अगोदर तू कोण आहे? तू या ठिकाणी काय करीत आहे? तू सगळं विसरून गेला की काय? त्याला आठवण करून देतात पण त्याला परिणाम काही होत नाही. तुझं सांगे काय झाले, तुला झालंय काय हे सांगत खरं अगोदर. कवन उणे आले असं तुझ्यामध्ये कोणता कमीपणा आलेला आहे की तो रडत आहे म्हणून सांगत खरं. करिता काय केले खेदू कायसा. बरं, तू जे काही आतापर्यंत आयुष्यामध्ये केलं ते शेवटापर्यंत गेलेलं आहे. कोणतं करायचं राहिलेलं आहे? कशा करता दुःख करतो? तू अनुचित्ता चित्त नेली. अरे तू इतका शहाणा आहे, अयोग्य गोष्टीकडे कधी तू लक्ष देणारा नाही. आता सामान्य गोष्टीकडे लक्ष द्यायला लागला. धीरू कहीची न संधी. कधी तो धैर्य सुद्धा सोडलेलं नाही. इतका तो धीर गंभीर होता तो अर्जुन. म्हणून तो धनुर्धारी होता, पराक्रमी होता. तुझे नामे अपयशी दिशा लंघिली. अरे नुसतं अर्जुन तुझं नाव जर घेतलं तर अपयश हे 10 दिशेच्या पलीकडे पळून जातं. तुझ्या समोर सुद्धा अपयश येत नाही. मग आता एकाएकी झालं काय तुला? तू शूर वृत्तीचा ठाव. अरे वीर वृत्ती जी आहे, शूर वृत्ती, युद्ध करण्याची जी वृत्ती आहे त्याचं तर तो ठिकाण आहे, भेकाड नाही. क्षत्रिया माझी राव. आणि सर्व क्षत्रिय जे आहे त्याच्यामध्ये तो राजा आहे. तुझी या लाठेपणाचा आहो तीही लोक. अरे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये तुझ्या कीर्तीचं इतकी थोरवी पसरलेली आहे की असा धनुर्धारी होणार नाही. मग तुला भीती कशाची झाली हेच मला कळत नाही. तुवा संग्रामी हरू जिंकिला. अरे तू काय पराक्रम केला नाही? युद्धामध्ये शंकराला सुद्धा जिंकलेला आहे अर्जुनाने, लक्षात ठेव. एक प्रसंग येतो अशा प्रकारे पुरा महाभारतामध्ये की युद्ध ठरल्यानंतर याला शस्त्र सगळे पाहिजे आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की तुला पाशुपत अस्त्र पाहिजे आणि ते शंकराकडे आहे. त्या शंकराची आराधना जर केली तर तो प्रसन्न होईल आणि ते पाशुपत अस्त्र देईन तुला. कारण ते आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. कारण भगवंताला माहित होतं कोण्या अस्त्रानं कोण मारणार आहे पुढे. काही बाणानं मारणारे होते पण काही मात्र मुख्य अस्त्राने मारणारे होते, बाणानं सुद्धा नाही. तेव्हा अर्जुन तपश्चर्याला बसतो. पुढे भगवान शंकर प्रसन्न होतात. पण म्हणतात हा अगोदर परीक्षेमध्ये उतरला नाही, बघावं तर खरं. शंकर करतात काय?
ते आपल्या गणापैकी एका गणाला म्हणतात की तू वराह हो, म्हणजे डुकराचं रूप धारण कर. आणि मी सांगितल्याप्रमाणे तू पुढे वागायचं. आणि स्वतः शंकर होतात भिल्ल, किरात होतात आणि ते त्याच्या पाठीमागे लागतात त्या डुकराच्या धनुष्यबाण घेऊन. आता त्याला सांगितल्याप्रमाणे तो काय करतो, जातो ते अर्जुन जो असतो त्या अर्जुनाला मुसंडी मारतं ते डुक्कर आणि त्याला पाडून देतं आणि पळून जातं. सहजच अर्जुनाला चेब येतो आणि मग तो धनुष्य घेऊन त्याच्या पाठीमागे लागतो. एकीकडून शंकर असतात, एकीकडून अर्जुन असतो. दोघांचेही बाण सुटतात. अगोदर खूप युद्ध होतं. मग बाण सुटून एक त्या वराहाला दोन्ही लागत. आता तो वराह मरून पडतो. शंकर म्हणतात माझा हा वराह आहे, मी शिकार केलेली आहे. अर्जुन म्हणतो मीच केलेली आहे. असं करून त्यांचं इतकं विकोपाला भांडण जातं की शेवटी युद्धाचा प्रसंग येतो. पण अर्जुन त्या एवढा पराक्रमी असतो की शंकराला सुद्धा हार जात नाही. शेवटी शंकरच माघारी घेतात आणि माघार घेऊन म्हणतात खरा तुझ्यासारखा कोणी नाही. तू कशा करता माझी आराधना केली. हे भगवंत, तुम्ही तर मला पूजनीय आहात. अर्जुन म्हणतो पण मला पाशुपत अस्त्र पाहिजे आहे आणि तुम्हाला माहीतच आहे पुढे काय होणार आहे. त्याच्याकरता मला गरज आहे अस्त्रांची. म्हणजे मी तुला देतो, कारण तू योग्य ठिकाणी ते वापरशील, कशा करताही वापरणार नाही. आणि अशा प्रकारे आले तू भगवंत त्याला आठवण करून देतात. तू युद्धामध्ये शंकराला सुद्धा जिंकलेला आहे आणि हे तुझे पुढे गौरव, याच्या पुढे काय तू घ्यायला लागला, हेच मला कळत नाही तुझं नवल. संग्रामी हरू जिंकिला, निवास कवचांचा ठाव पेलिला. अरे निवात आणि कवच नावाचे दोन राक्षस होते. हे प्रल्हादाचा भाऊ जो दुसरा होता, हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद, माहितच आहे, कारण त्याला फक्त प्रल्हादच म्हणतो. तर सल्हाद म्हणून एक असतो, त्यांना संल्हाद म्हणून, असा एक त्या प्रल्हादाचा भाऊ असतो. त्या भावाला दोन मुलं असतात, ते राक्षसच असतात. एकाचं नाव निवात असतं आणि एकाचं नाव कवच असतं. हे दोन्ही ऋषी मुनीला इतकं त्रास देतात आणि त्याच्यामध्ये समुद्रामध्ये लपून बसतात. सगळ्या देवादिकांना सुद्धा त्रास देतात. तेव्हा इंद्र त्या अर्जुनाला बोलावतो आपल्या सहाय्याकरिता. त्या अर्जुना, तुझ्याशिवाय हे व्हायचं नाही, तू मला सहाय्य कर. पण अर्जुन म्हणला देवा, इंद्रला म्हणतो की मला कोणाचं सहाय्य लागत नाही, फक्त माझ्याजवळ सामग्री युद्धाची द्या म्हणजे झालं. मग युद्धाची सामग्री पूर्ण दिली इंद्राने आणि मग अर्जुनाने युद्ध केलं. तर त्याच्यामध्ये त्या दोघांचा निकाल वाजवला की जे इंद्रादिकांना सुद्धा हार जात नव्हते, त्याला भिवून स्वर्गवास सोडून पळून जात होते, पण अर्जुनाने त्यांचा ठाव ठिकाणा लावला. पण तो आज संग्रामे हरू जिंकिला. हरू म्हणजे शंकर. निवास कवचांचा ठाव पेलिला, त्यांचा सुद्धा ठाव ठिकाणा नाहीसा केला. पवाडा तुवा केला गंधर्वास. अरे त्या गंधर्वा बरोबर सुद्धा तो केवढा पराक्रम गाजवला. अशा प्रकार आहे. एकदा अशाच प्रकारे गंधर्व काय करीत असतात, कारण किन्नर गंधर्व हे अशा प्रकारे स्वर्गातले आपल्याला पुराणात ऐकण्यात येतात. तो आपल्या स्त्रियासह लवाजमा घेऊन तो एका अरण्यामध्ये स्त्री भोगा करता जात असतो. त्या ठिकाणी अर्जुन असतो तपश्चर्याला बसलेला आणि त्यांचं सहज बोलण्यामधून युद्ध होतं, म्हणजे भांडण विकोपाला जातं. शेवटी युद्ध होतं. त्या युद्धामध्ये त्या गंधर्वाचा पाडाव पडतो. तेव्हा गंधर्व प्रसन्न होऊन म्हणतो तुला काय मागायचं ते माग.
त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी गायन नृत्य कला त्या गंधर्वाकडून शिकली होती. ती त्याला पुढे विराट राजाच्या तिथे त्याला कामी आली उत्तरेला शिकवण्याकरिता. एका ऋषीचा शाप होता की तो 1 वर्षभर तो नपुसक होशील, आणि त्या कालामध्ये तो त्या ठिकाणी नपुसक होता. आणि त्याने विराट राजाच्या मुलगी उत्तरा होती, त्या उत्तरेला ते शिक्षण दिलं. पुढे उत्तरेला त्याने आपली सून करून घेतले होतं, अभिमन्यूची बायको. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की तो गंधर्वाबरोबर सुद्धा पराक्रम केला, शंकराला जिंकला, निवास कवच असे त्यांना सुद्धा पाडाव केला, आणि एका चिरटाला घ्यायला लागला. हे नवल वाटतं. हे पाहता तुझे निपाडे दिशे त्रिलोक्य ही ठोकडे. अरे तुझ्या पराक्रमाला पाहून संपूर्ण विश्वामध्ये तुझ्यासारखा कोणी धनुर्धारी नाही. असे पौरुष ठोकडे पाहता तुझं सगळीकडे तशी कीर्ती पसरलेली आहे, तुझं पुरुषत्व तसं आहे. तो तू की आधी येते, आणि तोच का तू जो एवढा पराक्रम गाजवणारा तोच तू इथं? काय भल्या माणसा, तांडून या वीर वृत्तीचे. तुझी युद्ध करण्याची वृत्ती गेली कुठं? आणि रडत काय बसला खाली तोंड करून? अधोमुख रुदनाचे करीतू आहे. खाली काय तोंड करून रडायला काय, गयावया करायला काय? ते मला सुद्धा कळलं अर्जुना तुझं काय झाले. विचारी तू अर्जुन की कारुण्य की जशी दिनू अंधकारे भानू ग्रासीला आती. कधी असं केलंय का? खरं सांग. सूर्य निघाल्यानंतर अंधाराचा नाश होतो की अंधाराकडून सूर्य झाकला जातो? सूर्याकडून अंधाराकडून तो झाकलेला जात नाही की त्याचा निस्तेज होईल म्हणून. पण तसा प्रकार मात्र तू खराच केला. एवढा पराक्रम बाजूला ठेवून रडत काय बसलास? ना तरी पवनू मेघाची बिहे. असं तर केलं नाही तू. हे ढग आले आणि वारं त्याला घेऊन पळालं असं आहे का? अरे वाऱ्यापुढे ढग टिकत नाही. पण आज मात्र तू करून असं दाखवलं की ढगाला पाहूनच वारं पळालं. तसं तू केलं मात्र. की अमृताची मरण आहे. बरं कधी पाहिलं का अमृताला मरण आहे म्हणून पाहिलं का? अरे मरत नाही ते तर अमृत आहे, आणि अमृताला मरण कसं येईल? पण आज त्या अमृतालाही मरण आणलं तो. सूर्य बी अंधारा करून गिळून दाखवला. ढगाला पाहून वारही पळून गेलं. हे सगळे असे तू अपाट करून बसलास. पाहे पा इंधनची गिळून जाये पावका. अरे कधी असं झालं का? केवढाही मोठा अग्नी असला किंवा केवढाही लहान असला तर लाकडाकडून कुठं सरपणाकडून तो अग्नी विझल्या जातो का? अग्नीकडून लाकडं जळल्या जातात की लाकडाकडून अग्नी विझल्या जातो? पण तो आज मात्र असं केलं की लाकडानेच अग्नीला विझवून टाकलं, गिळून घेतलं, खाऊन टाकलं, अग्नीत ठेवलं. की लवणेची जळविरे. पाण्यामध्ये मीठ टाकलं तर मीठ राहत नाही, विरघळून जात. पण इथं असं केलं तू की मिठानच पाणी विरघळून गेलं. ते तर कशाला ते खडे राहिले मिठाचे, पण पाण्यालाच विरघळून टाकलं, पातळ करून टाकलं. संसर्गे काळकूट मरे. आणि भगवंताने एवढं का सांगितलं? कारण तू कसा आहेस आणि तुझ्या पराक्रमाची तुला जाणीव कशी राहिली नाही. असं कधी होतच नसतं. मग तुला भीती काय म्हणून वाटत नाही? काय म्हणतात? संसर्गे काळकूट मरे. आता काळकूट विष त्या दिवशी आपण सांगितलं. संपूर्ण जगात जे विषारी पदार्थ आहे, प्राणी मात्रामध्ये विष आहे, वृक्षवल्लीमध्ये विष आहे, पृथ्वीच्या पोटात विष आहे.
सर्पाधिकामध्ये प्राण्यातही आहे, वाघामध्ये आहे. ह्या सर्व जे विष एका ठिकाणी केल्यानंतर त्याला काळकूट म्हणत असतात. की त्या काळकुटाचा नुसतं त्याच्या विषावरून नुसतं वारं जरी आलं तरी संपूर्ण त्रैलोक्य जळून जात. एवढे त्या विषयाची शक्ती. तर त्याच्या संबंधानं बाकीचे मरणार, त्या बाकीच्या संबंधाने विषच काळकुटच मरणार, त्याच्या संबंधाने सगळे मरेल त्रैलोक्य. पण इथं तू असं केलं की त्याला कोणाचा तरी संबंध झाला, काळकुटच मरून गेला. असं झालंय का कधी? पण तू करून दाखव. सांग महापणी दर्दुरे गिळगे काही. असं कधी मी बघितलं नाही. असं मी युगानुयुगी येत असतो, अवतार घेत असतो, पण कोणी अवतारात असं बघितलं नाही की महाफणी म्हणजे मोठ्या सर्पाने हा सर्प बेडू गिळतात, पण बेडकाने मोठा सर्प गिळून घेतला असं पाहिलं नाही. पण तुला काय सांगावं हेच आता कळना मला. अरे कधी सिंहाचं कोल्याचं खरं सांगा, कधी एकमेकाची झोंबी झालेली आहे का? ते कधी समोरासमोरच येत नाही, लक्षात ठेव. कोल्हा आहे, चतुर आहे, पण कोल्हा खूप लांब असतो. वाघाला सापडत नाही त्याचे झोंबे का, त्या अगोदर वाघ यायच्या आधीच पळत. पण सिंहाची झोंबे कोल्हा असा मात्र तू विपरीत करून दाखवलं. त्या कोल्यासारखे हे दुर्योधनादी असून तो सिंहासारखा असून तूच घेऊन पळायला. खरंच मात्र अर्जुना, तू हे सगळे मी जे सांगितलेलं आहे ते सगळे उदाहरण तू खरे करून दाखवले. अरे अर्जुना, अजून वेळ गेलेली नाही, पण वेळ गेल्यानंतर करशील काय खरं सांग. मग पश्चातापाशिवाय दुसरं काही नसतं. म्हणून गुरुजींना नेहमीच सांगायचं, पश्चाताप व्हावा पण वेळेवर व्हावा. वेळ निघून गेल्यानंतर पश्चातापाला काहीच अर्थ नाही. आणि आपलं तसंच होतं, घडायचं ते आपल्याकडून घडून जातं, मग आपल्याला पश्चाताप होतो. ते पश्चाताप आपल्याला काही करू शकत नाही. अगोदर पश्चाताप व्हायला पाहिजे, मग आपण काहीतरी करू पुढे. पण नंतरचा पश्चाताप काय करीत असतो नाही. आणि पश्चाताप झाला जर आपल्याला खरोखर समजा, त्याच्या इतकी शुद्धता कोणाकडून येत नसते, लक्षात ठेव. म्हणून पश्चातापेन शुद्धता असे आहे. पण हे पश्चाताप नंतर उपयोग काय आहे? काहीच नाही. म्हणून अजून अर्जुना वेळ गेलेला नाही. अशा 3 गोष्टीकडे कशाला मन देतो, कशाला चित्त देतो? या नसलेल्या गोष्टी करू. धीर करून या मना सावध होईल. आता मनाला धीर धर मनाला, आणि आता सावध हो आणि युद्धाची तयारी कर. म्हणजे युद्धाला लाग. सांडी हे मूर्खपण. अरे हे करणं तुला शोभायलंय का? जे काही तू करीत आहे तो मूर्खपणा आहे. हे मूर्खपणा आता टाकून दे. उठी हे धनुष्य बाण. उठ आता उठ, धनुष्य बाण घे. संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. आणि युद्धाच्या प्रसंगी ही दया काय कामाची आहे? इथं तर कठोरपणा लागत असतो. हे दया इथं जमत नाही. आगा तू जाणता तरी न विचारची का आता. सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही. अरे अर्जुना, तू शहाणा आहे. तुला सुद्धा सांगितलेल्या गोष्टी मान्य आहेत. युद्धाच्या वेळेला अशी दया असणं चांगलं आहे का? सांगतोच. तुला काही नियम माहित नाही की काय? तू तर शहाणा आहे. पण शहाणपणा सगळा निघून गेलेला असतो.
हे असतीये कीर्तीशी नासू. हा, आता ही दया मात्र करील काय? तो आजपर्यंत आयुष्यामध्ये जी कीर्ती संपादन केली, ती संपादन केलेली कीर्ती मात्र निघून जाईल, लक्षात ठेव. आणि अपकीर्ती अंगाला येईल. ते अर्जुन भिवून पळून गेला. त्यांनी काय पवाडा केला होता, कोणाबरोबर युद्ध केलं होतं, हे सगळं नाटक होतं. असं तुझं होईल बघ. आणि पारत्रिकासी अपभ्रंशू म्हणे जगन निवासू अर्जुनाचे. अशा प्रकारे तुझं इथं बी हित व्हायचं नाही. इथंही हे लोक तुला राज्य मिळू देत नाही, आणि परलोकामध्ये तुझा क्षत्रिय धर्म असल्यामुळे, ते धर्म टाकून दिल्यामुळे तुला स्वर्गातही जाता नाही. दोन्हीकडे बी अहित होणार आहे तुझे. याच्याकरता अजून वेळेवर सावध हो, वेळ गेलेली नाही. म्हणून शोकू न करी. आता शोक करायसारखं काहीच नाही. हे तर आधीच करायला पाहिजे होतं. जेव्हा हे सगळं ठरल्यानंतर वेळेवर का? तू पुरता धीरू धरी. तू पूर्ण धैर्य धर. हे स्वच्छता आलेली पंडुकुमार. आणि अशा प्रकारचे हे दया काही कामाची नाही. तुझं नव्हे हे उचित, येणे नाचेल जोडले बहुत. अरे तुला ह्या वेळेवर असं हे योग्य नाही असं करणं. तू जे आतापर्यंत केलेलं आहे हे सगळं नाहीसं होऊन जाईल. आणि खरंच आहे, जाणतेनी सवची जियावे जव अंग अपकीर्तीन पवन. अरे शहाण्या अर्जुना, जाणत्या पुरुषाने तोपर्यंत जगायला पाहिजे जोपर्यंत आपली कीर्ती आहे. तो अपकीर्तीचं जिणं एक मेल्यापेक्षा वाईट असतं, लक्षात ठेवा. मरण त्यापेक्षा चांगलं. म्हणून जाणतेने तवची जियावे जेव्हा अंग अपकीर्ती न पवे. आम्ही शाळेत असताना एक म्हण होती, शाळेमध्ये अशी भिंतीवर लिहिली, शेळी होऊन जगण्यापेक्षा वाघ होऊन मरणे बरे. अरे शेळी होऊन नेहमी करता असं भीत भीत जगायचं, कवा मारतय बुवान का कवा नाही मारी. याच्यापेक्षा वाघच होऊन नरड फोडलेलं काय, मग एक तर ते मारील नाही तर आपण त्याला मारू. ही भीती काय कामाची होईल? तशा प्रकारचं सांगतात. हे जोडलेलं सगळं निघून जाईल. तू आतापर्यंत प्राप्त केलेलं. तू अजूनवरी हित विचारी पा. आणि अजून तू स्वतः विचार कर माझ्या बोलण्याचा. मी तर तुला सांगितलं, पण अजून तू विचार कर. तुला खरंच हे करणे योग्य आहे की अयोग्य आहे? येणे संग्रामाचे अवसरे, हेच कृपाळूपण नूप करे. अरे संग्राम, युद्धाच्या वेळेला असं दयाळूपणा कृपाळूपणा काय कामाचा? हे आताची काय सोय रे झाले तुझं? बरं अर्जुना, खरं सांग, हे किती दिवसाला तुमचं युद्ध ठरलेलं होतं? मी शिष्टाई करायला सुद्धा आलो होतो तुमची संग. युद्ध नको हे टाळायमुळे, पण टळलं नाही. त्यावेळेस तुला कळालं नव्हतं की काय हे माझे सगळ्या सोयऱ्या बरोबरच युद्ध करावं लागलं, माझ्या भाऊ भाऊकी बरोबरच युद्ध करावं लागलं. आज कळायला की काय तुला? हे पहिले नव्हते की काय? अरे तू आधीची काय नेनती की हे गोत्र न ओळखती? अरे तू अगोदर का जाणत नव्हता का? हे गणगोत आपलंच आहे, हे सोयरे धारे आपलेच आहे, हे मामा काका आपलेच आहे. मग हे तर तुला माहित होतं, मग युद्ध कशा करतात वा? हे खटाटोप केला. आता करून काय उपयोग? आणि आता ते ऐकतात का? खरंच सांगा. पांडवांनी त्यावेळेस असं केलं होतं की आम्हाला राज्य सुद्धा नकोय, फक्त आम्हाला 5 गावं इनाम म्हणून द्या, आम्ही आमच्या 5 गावामध्ये राहू शकतो, तितकंच आमचं राज्य. पण दुर्योधन म्हणला, कोणाचं राज्य मागतात तुम्ही? कारण हे संपूर्ण राज्य माझे. सुईचा जो आणि असते जी आपल्याला काटा काढतो किंवा टोचितो तिकडला भाग
त्याच्या अग्रभागी जितकी माती बसते तितकी सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. तर तुम्ही 5 गावं मागायला आणि पुढे मग तो खेळ सुरू झाला. हे सुद्धा याचं काय करायचं अगोदर नव्हतं. तू आधीची काय नेण्याची की हे गोत्र ओळखती वयाची काय करती अतिशो आता. आता हे सगळं ओळखीतच होत असतो आणि आता उगाच अधिक दुःख करण्याचा अर्थ काय आहे. आता तुला जमणार नाही माघार. आधीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ. बरे खरं सांगा सर, हे जे युद्धाचा प्रसंग आला दुर्योधनाबरोबर म्हणजे त्या कौरवाबरोबर, ते खरं सांगा हे पहिलं तुमच्या जन्मापासून आताच आलंय का नेहमी करता तुमचं असंच चालत आहे भांडण. जन्माला तेव्हापासून आतापर्यंत तुमचे भांडणं चालूच आहेत. तुम्हाला कित्येक वेळेस मारण्याचे प्रयत्न केले, तुम्ही त्याच्यातून वाचला का आजच थोडंच वैर आहे तुमचं. आहे की लाक्षागृहामध्ये जाळलं होतं, भीमाला विष दिलं होतं, यांना सगळ्याला पिटून लावलं होतं. लाक्षागृहामध्ये जाळले पण हे जळाले नाही त्या लाखेच्या घरामध्ये. लक्षात ठेवा. असे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की तुम्हाला युद्ध तर नेहमीच होत आहे काय आजच थोडं. हे परस्परे तुम्हा व्याज सदाची. अरे हे उगा निमित्त आहे आताचा प्रसंग युद्धाचा. हे तुमचं नेहमी करतात परस्परांचा असा द्वेषच आहे. तरी आता काय झाले काही स्नेह उपनले. आता तुला झालंय काय यांच्याविषयी प्रेम दया उत्पन्न झाली कशी हेच मला कळना. हे नेहमीचे परी पुढे केले अर्जुना तुला. पण मला हे कळना अर्जुना. पण तू जे काही केलं आहे ते मात्र वाईट करायला लागला बरं का. हे चांगलं नाही, तुझ्या हिताचं नाही. मोह धरिलिया ऐसे होईल. हा जर यांचा मोह धरला आणि युद्ध नाही केलं तर असं होईल. पुढे सांगतात तसं ते असती प्रतिष्ठा जाईल. झाले तुझी सगळी कीर्ती निघून जाईल आणि परलोकही अंतरेल आहे की. परलोकही संपला आणि इथलंही संपलं. इथलं राज्य गेलं, परलोकामध्ये क्षत्रिय धर्म टाकल्यामुळे परलोक बी निघून गेला. काय तुझ्या हातात येईल आणि ते जगण्याला काय जगणं म्हणावं का अपमानाचं. कुठं जगशील या पृथ्वी तलावर तर ते तुम्हाला जगू देणारच नाही. मग जाता कुठं. हृदयाची ढिलेपण. हे हृदयाचं ढिलेपण नाही नाही. या युद्धाच्या प्रसंगी तसं जमणार नाही. नव्हे कारण. हे तुझ्या चांगल्या कीर्ती करता चांगलं कामाचं नाही हे ढिलेपणा. हे संग्रामी पतन जाण क्षत्रिय. क्षत्रियाला युद्धाच्या प्रसंगी असा हृदयाचा ढिलेपणा पापाला कारणीभूत आहे. तो तुझा बघा. ऐसे तो प्रपावंतू नाना परी असे शिकवतू. हे ऐकून पंडू तू काय बोलू. अशा प्रकारे अनेक प्रकाराने भगवंताने अर्जुनाची समज घातली, शिकवलं. आता अर्जुन काय उत्तर देतो ते आपण ऐकू चांगल्या प्रकारे. देवा हे येतुलेवरी बोलावे नलगे अवधारी. हा देवा तुम्हाला इतकं बोलायसारखं काहीच नाही. मला तर कळना का तुम्ही काय बोलायले ते आहे. तुम्हीच विचार करा. मला विचार करायची गरज नाही. विचार करूनच मी बंद करायला युद्ध. आता तुमच्यावर विचाराची पाळी आहे. तुम्ही आता विचार करा हे खरं चांगलं आहे का. एवढं बोलूच नका. काय मला कळत नाही की काय काय घेत ती मुळी कशी. देवा हे येतुलेवरी इतकं असं बोलावे नलगे अवधारी. देव माझं ऐका बोलणं. इतकं बोलायचं तर मला काही कारणच नाही. आधी तुझी किती चारी संग्राम. हा तू विचार कर हे युद्ध आहे की काय. कळायला नाही म्हणून असंच होत असतं. तू विचार कर. हे सुंद नव्हे प्रमादू
एक प्रवर्तन या दिसत तसे बाजू. अरे देवा, हे काय युद्ध आहे का? अरे हा तर मोठा अपराध करायला लागलो. आणि हे युद्ध केल्यानंतर तर मग आम्हाला सरळ नरकाची वाटची की या गणगोताला मारून काय होणार आहे, याचा तू थोडा विचार केला की नाही? हा उघडा लिंग भेटू ओढवला आम्हा. अरे हे पाहण, केवढे थोर थोर या ठिकाणी ऋषी मुनी आहेत. मला विद्या शिकवणारे द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत. असे आणि यांच्या बरोबर युद्ध नाही. हे कुठून असे अवदसा आठवली कोणास ठाऊक. पण आणि तूच आता विचार करते. देखे माता पितरे आरती धरती. खरं सांग देवा. आता देवाला नीती सांगायला बरं, देवाने नीती सांगायची तर देवालाच आता शिकवायला. देवा खरंच सांग, आई बापाची सेवा करावी नाही, खरं सांग. आता तो काय बोलतो चांगलं लक्ष देऊन ऐका. देखे माता पितरे आरती धरती. हा, सर्वस्वे तूच पाववी जाती. अरे आपण आई बापाची सेवा करायची आणि ते कसे आनंदित राहतील त्याप्रमाणे सर्व तो प्रकारे वागायला पाहिजे. आता हे सोडून देऊन त्यांचा गळा दाबायचा की काय? काय देवा, तुम्ही विचार करा ना. मला तसंच गळा दाबायला लावायच ना. हे पाठी केवी बधी जाती आपुला हाती. खरं आपल्या हाताने करायचं का? एक तर त्यांची सेवा करा, त्यांना संतोषित ठेवा, नाही तर नका करू, पण त्यांना मारू तर नका ना. देवा संत वृंद नमस्कारी दे. तेव्हा खरे सांग. आता संत समुदाय आहे, संताचा मेळा आहे, त्यांना आपण नमस्कार करावा. का घडे तरी पूजिजे. आणि जर आपल्याला पुन्हा वेळ असेल आणि जर आपली प्रसन्नता अधिक वाढली असेल तर त्यांची पूजा करा, आशीर्वाद घ्या. हे सोडून द्यायचं आणि काय करायचं? हे वाटून केवी निंदिते सोये वाचा. आणि त्यांचं आपण हे सोडून द्यायचं आणि त्यांची निंदाच करीत बसायचं आपल्या वाणीनं. असं कधी झालंय का? तूच विचार कर. तैसे गोत्र गुरु आमुचे हे पूजनीय आम्हा नियमाचे. देवा, आता हे गोत्र आहे, गणगोत आहे, सोयरे धायरे आहे, हे गुरुजन आहे, हे सगळे आम्हाला वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. हेच टाकून द्यायचं नाही का? मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे. माझ्यावर जीव किती आहे भीष्माचार्याचा, द्रोणाचार्यांचा. इतका कौरव एवढे जरी होते, पांडव एवढे होते तरी भीष्माचार्यांचा अर्जुन खूप लाट. मग असं होतं, द्रोणाचार्यांनी विद्या शिकवली तर मला किती पहिल्या प्रतीची विद्या शिकवली. यांचा उपकाराने मी भारून गेलेलो आहे आणि तुम्ही म्हणता त्यांच्याबरोबर युद्ध करायचं, याला मारून टाकायचं. थोडा विचार तर कर. दया लागी मने विरू आम्ही स्वप्नेही न शके धरू. अरे असे त्यांचा उपकार आहे की त्यांच्याबद्दल वैर आम्हाला स्वप्नात सुद्धा येत नाही. तर तू तर जागेपणी त्यांच्याशी युद्ध कर म्हणतो. नाही नाही नाही, दया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. कसं करू खरं सांगा? आम्हाला स्वप्नात सुद्धा वैर उत्पन्न होत नाही त्यांच्याविषयी वाईटपणा नाही. वर जळू हे जी आले. आता वर हे जगणं जळून गेलं त्याच्यापेक्षा मेलेलं बरं. पण हे जगण्याला काय करायचं? आग लाव. येत आगवे याची हेची काय झाले. बरं मला तर काय द्यायला सोडून, पण हे सगळ्याला झाले का? हे कशी युद्धाला आले मला हे कळना. सगळे झाले, द्रोणाचार्य आले, कृपाचार्य आले, भीष्माचार्य आले, हे कौरवाधिक आले, बाकीचे सोयरे धायरे राज्य हे सगळं कसे आले? काही यायला तरी झालंय का? याने विचार केलेला नाही तुझ्यासारखाच हे बी आले. जे यांच्या वधी अभ्यासीले मिरविले आम्ही. आणि यांना मारायचं आणि मग जगामध्ये आम्ही कीर्ती वाढवायची. वा वा, अर्जुनानं सगळं गणगोत मारून टाकलं. आणि अशी कीर्ती मिरवायची काय या धनुर्विद्येची? नाही, याच्याकरता शिकलोत का धनुर्विद्या?
मी पारखू द्रोणाचा केला. ह्या द्रोणाने तर मला एवढं, द्रोणाचार्याने तर एवढं मला विद्या शिकवली. मी खरं एवढा शिष्य झालो तर त्यांच्यामुळे तर झालेलं आहे ना. पार्थ द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मद दिदला. आणि धनुर्वेद मला शिकवलं. येणे उपकारे काय आभारेला वधितयाचे. आणि मग यांचा उपकाराचे बदला त्यांना मारून टाकायचे. त्यांची विद्या शिकून त्यांनाच मारून घ्यायची, टाकायचं नाही करायचं. काय देवा तू विचार केला, खरं सांग. माझ्यावर विचाराची पाळी नाही, खरी तर तुझ्यावर विचाराची पाळी आहे. या कृपा लागे देवरू ते म्हणे विचारू तरी काय मी भस्मासू अजून म्हणे. देवा विचार कर, मला इतकी विद्या कोणाकडून आलेली आहे? द्रोणाचार्या. आणि त्या विद्येनं त्यांचाच घात करायचा नाही. भस्मासुरात माझ्यात काय फरक झाला, खरंच सांग. ज्यांच्या कृपेनं वर मिळाला त्या भस्मासुरासारखंच मी बी करणार की नाही विचार. अशा प्रकारचे ती पुराणामध्ये ती गाथा येत असे लक्षात ठेवा. त्या भस्मापासून भस्मासूर झालेला आहे म्हणून त्याला भस्मासूर म्हणत असतात. बरं का, असुर आहे तो, राक्षस आहे. तो शंकराकडे आला, शंकराची आराधना केली. आराधना केल्यानंतर शंकराने त्याला वर दिला. म्हणजे देवा मला काहीतरी द्या. त्या भगवंताने सांगितलं की हे पाय, मला रोज चिता भस्म लागत. म्हणजे माणूस जे जाळल्या जातं ते त्याचं रोजचं जाळलेलं असतं ते भस्म मला पाहिजे. त्याला चिता भस्म म्हणत असत. ते आणून द्यायचं. म्हणजे पण देवा मला रोज मिळालं पाहिजे. तुम्हाला ज्यावेळेस लावायचं भस्म त्यावेळेस मला कोणतरी जळलेलं मिळालं पाहिजे ना. मग कुठं जरी त्रिलोक्यात हिंडलं नसलं तर मग कुठून आणू? ते म्हणजे तेही खरं आहे. मग म्हणजे काहीतरी असं मला वर द्या ना काहीतरी. म्हणजे बरं बाबा आता काय करतं, तुझा हात तू ज्याच्या डोक्यावर ठेवशील ते भस्म होत जाईल. मग मला तू लावायच्या वेळा तू आणून देत जा. बरं, शंकराला वाटलं की रोज येत आला करीन, त्याला काय करायचं. आता याला एवढं वर मिळाला तेव्हा याला काय दिवसभर धंदा तोच. दिसलं कोणी ऋषी पळायले सगळं. पण पळतात कुठे आसुरा पुढे. होय, सगळीकडे राखायचे ढिगचे ढिगच. वाटत ते गेले. सगळा हाहाकार वाढला जिकडं तिकडं. देव सुद्धा पळायला लागले सगळे. आता याला वर तसं शंकराने दिलेला होता. एके दिवशी काय होतं, तो असाच करीत असताना नारद मुनीची स्वारी येत असते. आणि नारद मुनी सारे म्हणले काय रे, म्हणले थांब थांब म्हणले. त्या हातावरी केलेलंच काय. नारद मुनी तर माहीतच होत नाही काय करताय. होणारी भस्मसरा माझ्या डोक्यावर हात ठेवला की मी भस्म होईल हेच नाही तुला माहिती. म्हणजे तुला माहिती आता बोलूच नको, आता भस्मच करायचं. अरे मला भस्म तर मी पळून कुठं जाईन तुझ्यासमोर. पण खरं सांग तुला काय मिळेल मला भस्म करून? कधी विचार केलाय का? सकाळी उठला तसा झोपी जाईपर्यंत तो किती लोकांचे भस्म करायला लागला. तुला काय मिळालं त्याच्यात? जरा त्याला डोक्यात उजेड पडला. खरंच मला काय मिळालं? कर कर माझ्या डोक्यावर हात ठेव. नाही म्हणजे आधी सांग काय ते. माझा फायदा कशात आहे? अरे फायदा कशाला, तुला नुसते भस्म करायचे. कर आता मी पळून जात नाही काय नाही. नाही नाही म्हणजे देव ऋषी सांगाच खरंच माझा फायदा कशा. आणि तेच तर सांगायला आलो नाही म्हणून. तुला वर कोणी दिला? म्हणजे शंकराने दिला. आणि शंकराने दिला तर तू जर हे असं केलं, शंकराच्या डोक्यावर जर हात ठेवला तर शंकर काय होईल? म्हणजे भस्म होईल. पार्वती कोणाची? मला हे कळलंच नव्हतं. हा तेच तर सांगायला मला मार काय करायचं ते. काय तुझा फायदा आहे? बाहेर ते पिढा बाहेर जे तिथून ते पळाला ते कैलासामध्ये. आता शंकराला ते कळालं
पुढचे अंतधारणे असल्यामुळे त्यांना कळालं की कशा करतात. आता शंकराने वर दिला, पण वर देऊन चुकलेला होता ना, तो वर काही शंकराच्या हातात नव्हता माघारी घ्यायचा. शंकर पुढे न हे माग थांब म्हणे, तुला कुठं तरी. अरे काय करायचं मला इतके दिवस कळलंच नाही रे. एकदा तुझा भस्म झालं, शेवटी इतकं तो शंकर पळतात तिन्ही लोकांमध्ये स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये फिरतात. शेवटी शरण जातात विष्णूला शरण जातात. तर विष्णूला ते पाहतो ते विष्णू, मग तो मोहिनीचं रूप घेतो आणि मोहिनीचं रूप घेऊन त्याच्याबरोबर नृत्य करतो. आता ती मोहिनी आल्यानंतर ती काय पाहून तुझ्या कामातूर होतो. नंतर ती म्हणते तो म्हणतो माझ्याशी लग्न कर. म्हणजे मी तुझ्याशीच लग्न करायला आलेले, मला कारण त्रैलोक्य एवढं होतं, पण मी सगळ्याला सोडून तुझ्या करताच आलेली आहे. म्हणजे मग कशात उशिरे करू सावधान. नाही, थोडं दर्शक थांब. एवढा उतावळा नवरा गुडघ्याला वाशिक नाही. आमच्या याच्यामध्ये, आमच्या खानदानीमध्ये असं आहे की मुली बरोबर जो नाचेल, समजा नृत्य करील, आणि त्याच्यामध्ये जर तो उतरला तर त्याच्या माळ घालायची. म्हणजे मग त्याला काय उशीर आहे म्हणले, मग कर तुझं नृत्य. मग तिने नृत्य सुरू केलं. हे बी म्हणता कर तुला, ते तिच्या पाहून हा बी करू लागला. करता करता इतके रंगात आले, त्याला पाहिजे होती ना ती मोहिनी. आल्यानंतर मग ते त्याला देहभान विसरून गेला. मग तिनं काय केलं, आपल्या डोक्यावर हात ठेवला. ठेवल्याबरोबर याने बी तसेच केलं. त्याला डोक्यावर की हे झालं, पुन्हा भस्म झालं. मग शंकराची सुटका झाली. म्हणून अर्जुन म्हणतो की भस्मासुरानं वर महादेवाकडून मागितला आणि लगेच त्यांच्या मागे लागला. तो असा मी का भस्मासूर आहे की त्यांच्याकडून विद्या शिकावून त्यालाच मारायचं? सांग देवा, तूच सांग आता काय. ज्यांच्या कृपेनं मला वर मिळाला, किंवा शंकराच्या कृपेनं त्या भस्मासुराला वर मिळाला, त्याच्या मनात वैर धरायचे. तरी काय मी भस्मासुर अर्जुन. हा, मग त्या भस्मासूर आहे की काय. देवा समुद्र गंभीर आहे की ते, वर तोही आहात देखील, परी शोभू मनी नेते द्रोणाचे. तर अशा प्रकारे अर्जुन देवालाच अजून बोलतो. देव अजून काही त्याला बोलत नाही. तर एकदा दर्शक बोलले, आता त्याचं बोलणं होऊ देतात. अजून तो काय काय बोलतात ते पाहू. कारण तो विसरून गेला, मी कोण आहे हेच कळालं नाही, आणि म्हणून असं बडबड करीत आहे. आपला वेळ संपलेला आहे. उद्या आपण जाऊ.